यानंतरची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये मोठी वार्ता झाली, त्यामध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीबद्दल मोठी बातमी आलेली आहे। आता शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला असून 18 जिल्ह्यातील थकीत पीक विमा कर्जांना 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफीचा मोठा निर्णय घेतलेला आहे। 50% शेतकरी म्हणजेच की 50% शेतकऱ्यांसाठी हा निर्णय असून आनंदी असेल आणि सुमारे 16 लाख शेतकरी तांत्रिक निर्णयामुळे अपात्र ठरण्याची भीती निर्माण झालेली आहे। परंतु छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये सध्या बँकेचे बाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने स्पष्ट केले आहे की कर्जमाफी केवळ पीक कर्जासाठी मर्यादित असून ट्रॅक्टर किंवा विहिरीसाठी घेतलेली मुदत कर्जाला ही योजना लागू होत नाही। बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की जर तुमचे कर्ज पिकाच्या देखभालीसाठी नसेल तर तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। बँकेतील अधिकारी स्वतःहून नावे बदलू शकत नसल्यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे। तुमचे खाते शेतकरी मित्रांनो, तुमचे खाते कॅश क्रेडिट किंवा सीसी अकाउंट असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेता येईल। पीक कर्ज म्हणजे कापूस, ऊस, ज्वारी यांसारख्या पिकासाठी बँकेने दिलेली रक्कम असते। यामध्ये लातूर आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या पासबुकवर कर्जाचा प्रकार तपासून घेणे आवश्यक आहे। मुदत कर्जाचे थकलेले असलेले पीक तरी या योजनेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं अकारण गोंधळून जाऊ नये, कारण ही योजना केवळ पीक उत्पादकासाठी आहे। या योजनेसाठी सरकारने शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी सरकारने 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख ठरवली असून त्या दिवशी तुमचे कर्ज थकबाकीमध्ये असणे अनिवार्य आहे। यासाठी तुमचे कर्ज 30 सप्टेंबर 2024 घेतलेले असायला हवे, जेणेकरून 1 वर्ष पूर्ण झाल्यावर ते थकीत धरले जाईल। हिंगोली व नांदेड म्हणजेच हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज उचलले आहे त्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा फायदा तांत्रिक कारणास्तव मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे। आता या कडक निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यावर रडण्याची वेळ आहे, कारण अर्थसंकल्पातील अटी खूपच जाचक आहेत। नांदेड आणि अहमदनगर जिल्ह्यातील बँकेच्या सॉफ्टवेअरद्वारे आपोआप पात्र लाभार्थ्यांची निवड केली जात आहे। जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर फ्रेश कर्ज घेतले असेल तर तुम्ही 2 लाखाच्या माफीत बसत नाही। मात्र अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठा सस्पेन्स राखून ठेवला आहे, ज्याची घोषणा अर्थसंकल्पात केली जाईल। ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेवर मुदतीत भरले आहे त्यांना सरकार 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर करणार आहे। बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर आणि वर्षभराच्या आत परत केले त्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार नाही। त्यांच्या बँक खात्यावर 50,000 रुपये बक्षीस म्हणून जमा केले जाणार। यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या मोठ्या आर्थिक दिलासा मिळणार आहे। काही शेतकऱ्यांनी 30 ऑक्टोबर 2025 रोजी थकीत कर्ज असूनही त्यानंतर ते बँकेत जमा केले नसेल तरी त्यांना काळजी करण्याची गरज नाही। वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे लक्षात ठेवावे की 30 सप्टेंबर 2026 ही निर्णायक तारीख आहे। ज्या दिवशी तुमचे खाते ओव्हरड्यू असेल त्यानंतर तुम्ही पैसे भरले असतील तरी कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यात पुन्हा जमा होईल। त्यामुळे थकीत कर्जाच्या तारखेनुसार तुम्ही पात्र ठरू शकता। राज्यातील 18 जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो, राज्यातील 18 जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया युद्ध पातळीवर राबवली जात असून यवतमाळ आणि वर्धा शेतकरी मित्रांनो, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचाही समावेश आहे। या जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सातबारा उतार्याची पडताळणी समितीतर्फे सुरू आहे। ज्यांचे कर्ज 5 वर्षापासून जुने आहे, जे दरवर्षी नूतनीकरण करतात त्यांनाही या योजनेत सामावून घेण्याचा संकेत देण्यात आले आहेत। मात्र नवीन कर्ज घेतलेल्यांसाठी 2 लाखाची थकबाकी माफी लागू होणार नाही। प्रत्येक बँक शाखेतून
केवळ मोजके शेतकरी या निकषात बसत असल्याने वास्तव समोर असल्याने शेतकरी नाराज आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले पासबुक तपासून हे निश्चित करावे की त्यांचे कर्ज आर्थिकदृष्ट्या व तांत्रिकदृष्ट्या थकीत होते का. जर तुम्ही वेळेत कर्ज भरले असेल तर 50,000 रुपयाचे प्रोत्साहन मिळेल, परंतु जर तुमची तारीख आणि थकबाकी मॅच होत नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. दुर्गम भागातील गडचिरोली व गोंदिया यासारख्या जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शिबिरे आयोजित केली जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे कर्ज माफ होण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 2-3 वर्षापासून कर्ज काढून ठेवले आहे आणि एकही रुपया भरलेला नाही, त्यांचा 7/12 या योजनेमुळे पूर्णपणे कोरा होणार नाही. उर्वरित 18 जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असून तिथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. 3% व्याजाची सवलत घेण्याचे नियम, शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान आपले अर्ज सेवा केंद्रात सादर करावेत. मुदत कर्जाचे हप्ते थकलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखाचा आशेवर न राहता आपले हप्ते भरावेत, कारण त्यांना ही योजना लागू नसल्याने प्रशासन स्पष्टपणे बजावले आहे. शेवटी पालघरसह 18 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची अधिकृत यादी लवकरच ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध केली जाईल. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये आणि थकबाकीदारांना 2 लाख रुपये देऊन बळीराजा सक्षम करण्याचा सरकारचा मोठा प्रयत्न आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे आपल्या कर्जाची तारीख आणि प्रकार तपासून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.